अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हिंदू धर्मात हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना, जप, दान आणि कथा श्रवण यांना विशेष महत्त्व आहे. पण अधिक मासाची नेमकी कथा काय आहे? चला, आज व्हिडिओतून आपण ही कथा काय ती जाणून घेऊयात. पूर्वी चांद्र महिन्याची गणना आणि सौर वर्ष यामध्ये फरक पडत होता. त्यामुळे दर काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना येऊ लागला. या महिन्याला कोणतंही नाव नव्हतं. या महिन्याला कोणी अधिपतीही नव्हता. त्यामुळे लोक त्याला अशुभ मानत असत. कोणीही त्या महिन्यात शुभ कार्य करत नव्हतं. त्यामुळे तो महिना दुःखी झाला. तो महिना देवांकडे मदतीसाठी गेला. प्रथम तो ब्रह्मदेवांकडे गेला. पण त्याने सांगितलं की हे काम भगवान विष्णूंनाच शक्य आहे. मग तो महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि विनंती करू लागला, मला कोणी मान देत नाही. माझा अपमान केला जातो. मला आश्रय द्या. भगवान विष्णूंना त्या महिन्याची दया आली. त्यांनी त्याला स्वतःचं नाव म्हणजेच पुरुषोत्तम हे नाव दिलं. आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने पूजा, जप, दान, व्रत आणि कथा ऐकेल त्याला अनेक पटीने पुण्य मिळेल. तेव्हापासून अधिक मास हा अत्यंत शुभ मानला जाऊ लागला. म्हणूनच अधिक मासात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा करण्याची प्रथा आहे. दानधर्म आणि अन्नदान देखील या दिवसात केलं जातं. उपवास आणि सात्विक आहार घेतला जातो. अधिक मासात केलेलं जपतप इतर महिन्यांपेक्षा अधिक फलदायी मानलं जातं.